आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। अरे काय पृथ्वी, बायको बरोबर काय डिस्कस करत होतास? तुला काही प्रॉब्लेम आहे का? नाही नंदा, का मला काय प्रॉब्लेम असणार आहे? ते ऑफिसचं एक काम आठवलं होतं ना, ते डिस्कस करत होतो आम्ही। अच्छा, बरं ते डिस्कशन वगैरे सोडा। आपल्या मोक्षाचं लग्न ठरलंय, तयारीला लागा, लग्न जोरदार व्हायला हवं। पण विश्वंभर, त्यासाठी तुला किती संघर्ष करावा लागलाय हे लग्न मोडणाऱ्यांना कळू दे जरा। माझ्या संघर्षाचं सोड नंदा अक्का। आपल्या मुलीच्या सुखासाठी 50 एकर जमीन द्यावी लागली म्हणून काय झालं? हो, पण त्यासाठी तुला त्यांना विनंती करावी लागली की कोणी ऐऱ्या गेऱ्याच्या सांगण्याकडे लक्ष देऊ नका म्हणून। विश्वंभर, तू आपली काहीही चूक नसताना तुझं पद, प्रतिष्ठा, मान सन्मान सगळं बाजूला ठेवून त्यांच्या दारात गेलास। मला खूप वाईट वाटलं रे। काय करणार नंदा अक्का, आपलंच नाणं खोटं असल्यावर शर्मिनी मान खाली जाणारच ना। पण समाधान एका गोष्टीचं आहे की मोक्षाचं भलं होत आहे आणि तिच्या सुखासाठी मी काहीही करायला तयार आहे। पण जिच्यामुळे लग्न मोडलं होतं ती जर का पुन्हा असं वागली तर तिच्यासाठी या घराची दारं कायमची बंद असतील। सांग तिला। भैया काय म्हणाला ऐकलंस ना? त्यामुळे जरा सांभाळून राहा। तू त्याच्यासाठी असून नसल्यासारखी आहेस, समजलं? विश्वंभर एवढं बोलला तरी हिचा तोरा काही उतरत नाहीये। या शुभ्यानेच तिला चढवून ठेवलं असणार। भारी बातमी दिलीत साहेब, खरंच भारी। आयडिया तूच दिलीस ना। काम योग्य असेल तर सँक्शन करा, मी तेच केलं। साहेब काम सँक्शन करा बोललेलो, पण तुम्ही तर जमीन देऊ केलीत आणि साहेब माफी। शुभू, मला त्यांच्याकडनं होकार हवा होता आणि जमीन वगैरे मोक्षासाठी तिच्या मामाकडनं दिलेलं एक छोटंसं गिफ्ट असं समज। तिच्यासाठी आणि माझ्या बहिणीच्या आनंद पुढे काही महत्वाचं नाही मला। शुभू, काही करून ना हे नातं जुळणं गरजेचं होतं। साहेब नातं कुठं जुळवलं तुम्ही? तुम्ही तर ते विकत घेतलं साहेब। काय बोलतोय शुभू? माफ करा साहेब, मी जरा जास्तच बोलावलंय, पण मी भोगतोय साहेब। नाती विकत घेता येत नाहीत आणि ती विकत घेतलीच तर त्यांची किंमत मोजावी लागते। नात्यांबद्दल तू मला सांगतोस? हे सगळं मी नात्यासाठीच केलं, माझ्या बहिणीसाठी केलंय। आणि शिवाय मोक्षाला तो मुलगा आवडला होता, मुलगा चांगला आहे आणि जोडीदार चांगला असणं फार गरजेचं असतं। सुखी संसारासाठी ते फार महत्वाचं असतं शुभू। पण जोडीदार चुकला ना, ती सगळीच गणितं चुकत जातात। माझा प्रिन्स चार्मिंग, कसला भारी दिसायला लागलास। तू जितका स्मार्ट आहेस की नाही तितकाच इनोसंट पण आहेस बघ। माय मिस्टर भाडेकरू, तुझ्यावर मी किती प्रेम करू। स्वीटी बाळ, काय करते ग माझं बाळ? ते कुठं काय मम्मी, काय नाही। हे बघ, मी तुझ्यासाठी काय आणलंय। काय मम्मी, तू मागितलं नाहीस ना तरी आणलंय बघ। कसलं भारी अरे। आणि पुढे बी असं देतच राहू बघ, कारण तुझ्यासाठी काय चांगलंय हे आम्हाला चांगले ठाऊक आहे। म्हणूनच ना आम्ही तुझ्यासाठी कसं हायटेस्ट मुलगा बघणार आहे बघ। मम्मी मला कळतंय तू काय बोलायला असते। होय ना, कळतंय ना? मग मी काय सांगते ना ते लक्ष देऊन ऐक। प्रेमाने नुसतं पोट भरत नसतंय अगं, आयुष्य जगायचं असेल ना तर त्याला पैसा लागतो, पैसा। ती शुभूची फॅमिली काय ग,
सरकार बुडीत खातोय, त्याचा बाप काही काम करत नाही आणि त्याची मोठी बहीण लग्न करून आल्यापासून कायमची माहेरवाशीन झाली आणि त्याची आई लोणचं पापड विकती तेव्हा कुठं घरात तेल मीठ येतंय. मग तो शुभू एकटा तुझा खर्च कसा उचलणार आहे? अगं तुझा दर्जा काय, त्यांचा काय? स्वीटे, 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 माझ्या अजिबात लग्नाला परवानगी नाही हा या. मम्मी अगं पप्पा बघा की मम्मी काय बोलायला लागले, तुम्ही समजावा तिला. तुझं कळतंय मला मन, पण तुझ्या मम्मीचं जे मत आहे का नाही तेच माझं मत आहे. तुझं काय म्हणणं आहे? माझा फुल सपोर्ट आहे तुला. प्यार किया तो डरना क्या. ए गप्पे, कोल्हापूरचा शाहरुख खान. स्वीटे, तुला जर शुभूशी लग्न करायचं असेल ना तर माझं मेलेलं तोंड बघशील. नाही ठीक आहे, आता तू पण बघ मी काय करतो ते. स्वीटे, मम्मी काय बोलते काय कळतं का तुला? रागाच्या भरात काय भलतं सलतं करून बसली तर. तू का घर सोडून चाललीस का काय? मम्मी त्यात काय लिहिलंय ते नीट वाच तरी आधी. माझ्या मम्मी पप्पांनी माझ्या नावावर खूप प्रॉपर्टी ठेवली आहे, पण ती प्रॉपर्टी मी शुभोला ट्रान्सफर करून जीव देत आहे. माझ्या संपत्तीचा वारस शुभू असेल आणि माझ्या मरणाला जबाबदार माझे मम्मी पप्पा. अगं का असं खुळगत करतेस? खुळगत नाही मम्मी, त्यात जे लिहिलंय का नाही ते मी करणार म्हणजे करणार. आता बघा तुम्ही तुमच्या कर्माची फळं. मम्मी बोल की काहीतरी. असं काय बी करणार नाही बाळा. बेटा ए सुटी, तू माझं लकी चार माईक नाही सांग, असं का करलास? मम्मी बोल ना काहीतरी. स्वीटे, तुझ्या मनात आहे ना तसंच होईल. मी तयार आहे. खरंच मम्मी? आई शपथ मम्मी, आय लव्ह यू. स्वीटी, शुभला तुझ्याशी लग्न करायचंय का नाही हे माहितीये का तुला? त्याचं दुसरं कोणावर प्रेम असेल तर? वा 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 वा, उत्तम झालं होतं जेवण. वा, आता ताटातलं पनीरचा पीस गायब होता, पण ठीक आहे. बाकी भाजी एक नंबरला असू बाई. तुम्हाला सांगतो, तुमच्या हातची भाजी खाता यावी म्हणून पुढच्या 10 जन्म तुमचा जावई होईन मी. हा बरं. काय मग सासर बुवा, तुमचं ATM मशीन कुठे आहे? म्हणजे अहो शुभू कुठे आहे? दादा आलं वाटतं. 100 वर्ष जगत. हा शुभूराव, तुमचीच वाट पाहत होतो. तुमची वाट पाहू पार जेवण झालं आमचं. नमस्कार. बरे ना दादाजी? मला काय दाढ भरली आपण, मला जे हवंय ते जर तुम्ही येत दिलं तर आणखीन बरा होईल. आणि मी बरा झालो तर तुमच्या बहिणीला मी बरा ठेवेन. शुभ श्रावण